आज कोल्हापूरमध्ये मी सिरोली गावामध्ये जाऊन तिथली सगळी माहिती घेऊन आलो, तिथली पाहणी करून आलो। तिथं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, त्यालाही काही रात्री काही लोकांनी धमकावलेलं आहे, त्याच्या घरी भेटून आलो, काही पीडित महिलांना भेटून आलो। आता कोल्हापूरचे एसपी साहेब आणि त्यांची सर्व टीम आहे, त्यांच्याशी या विषयामध्ये चर्चा केलेली आहे। तर पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थितपणे तपास सुरू आहे। माननीय एसपी कोल्हापूर यांनी SIT नियुक्त केलेली आहे। ॲडिशनल एसपी, 2 DYSP आणि त्यांच्यासोबत सगळी टीम 12 लोकांची नेमलेली आहे आणि व्यवस्थितपणे या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे। आमचे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काही निदर्शनास बाबी आलेल्या आहेत ज्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्या सर्व बाबी माननीय SP महोदयांच्या कानावरती घातलेल्या आहेत। तर 2 आरोपी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत, त्यांना अरेस्ट पण केलेलं आहे, त्यांना दुसऱ्यांदा पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आणि शाहरुख देसाई नावाचा जो आरोपी आहे तो सरकारी कर्मचारी आहे, MSAB खात्यामध्ये तो इंजिनियर म्हणून सर्व्हिसला आहे। तर त्याच्यावरती कारवाई करावी, त्याला नोकरीतून काढून टाकावं, तत्पूर्वी पहिल्यांदा सस्पेंड करणं, त्याची चौकशी नेमणं आणि चौकशी अंती त्याला बडतर्फ करणं, अशा पद्धतीची कारवाई करा अशी एक मागणी माननीय SP साहेबांच्याकडे केलेली आहे। दुसरा जो शाहिद नावाचा जो जिहादी प्रवृत्तीचा मुलगा आहे की ज्यानं हिंदू मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकवून त्यांचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्यांचे फोटो वेगवेगळ्या पद्धतीचे त्यानं मोबाईलमध्ये काढून घेतलेले आहेत। तर त्याच्या संदर्भामध्ये आणखी कुणी आहे का यामध्ये? कारण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जेव्हा त्याला पकडला तेव्हा त्याच्या तोंडून अनेक व्हिडिओ, अनेक मुलींचे व्हिडिओ त्यानं केलेले आहेत। ते व्हिडिओ डिलीट झाले आहेत का, त्याचा तपास आता पोलीस करतायत। त्याची सगळी माहिती अजून पोलिसांच्याकडे डिटेल आलेली नाही, परंतु आमची सर्वांची शंका अशी आहे की 15-20 मुलींना या प्रकरणामध्ये टार्गेट केलेलं आहे। तर त्याचा तपास पोलिसांनी करावा। तर माननीय SP महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही खोलामध्ये जाणार आहोत, त्याच्या पाठीमागे कोण आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्याला कोण सपोर्ट करतंय, त्यानं व्हिडिओ करण्याचं कारण काय, व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचं कारण काय, किंवा ज्या मुली त्याच्या या सगळ्या सापळ्यात अडकलेल्या आहेत त्या मुलींच्याकडूनच परत हिंदू मुलींना टार्गेट करणं, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकणं, त्यांना मांस खाणं वगैरे असे जे प्रकार केलेले आहेत, म्हणजे हे सगळं जे प्रकरण जसं नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण घडलं की त्या मुलींना पहिल्या दिवसापासूनच नोकरीला लागतानाच प्रभाव टाकणं, नोकरी लागल्याच्या नंतर त्यांना सुट्टी देताना मदत करणं, काही मुलींना सुट्टी न देणं, वीकेंडला त्यांना फिरायला घेऊन जाणं, किंवा त्यांना परत प्रेमाच्या जाळ्यात पडल्याच्या नंतर त्यांचे व्हिडिओ तयार करून एकाचा व्हिडिओ दुसऱ्याला, दुसऱ्याचा व्हिडिओ तिसऱ्याला, दुसऱ्याला व्हिडिओ मिळाला तर त्यांनी परत तुझ्या घरात सांगतो ब्लॅकमेल करणं, परत तिच्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करणं, परत तिचा व्हिडिओ तयार करणं। परत तोच प्रकार परतवड्यामध्ये झाला। परतवड्यामध्ये पण एका 19 वर्षाच्या मुलानं शेकडो व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि आता प्रकरण हे परत कोल्हापुरामध्ये घडतंय। म्हणजे हे काही षडयंत्राचा भाग आहे का, याच्या मुळात पोलिसांनी जाण्याची आवश्यकता आहे। म्हणजे हिंदू मुलींना अशा पद्धतीनं जाळ्यात अडकवणं आणि परत त्यांचा छळ सुरू करणं, परत त्यांना तोंड दाखवायला जागाच राहत नाही, ना आई वडिलांच्याकडे जाता येतं, ना समाजामध्ये बोलता येतं, पोलिसांच्या समोर तर सगळ्यांना येता येते काय, सगळ्यांना येता येत नाही ना, घाबरतात लोक। तर या सगळ्या मुळामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। पोलीस SP साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जावा आणि सगळा तपास या बाबतचा करून, आता यांच्यावरती 2 गुन्हे तर दाखल झालेले आहेत, आता ही संघटित गुन्हेगारी सारखाच प्रकार आहे ना। 2 जण हे आहेत, तिसरा महबूब म्हणून आहे, त्याचं नाव आता आमच्या सहकार्याने सांगितलंय की तो या सगळ्या ओळखी वगैरे करून द्यायला होता। आता संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत यांना आणता येते का, ह्या संदर्भात पोलिसांनी व्यवस्थितपणे तपास करून मकोकांतरात यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी पण आम्ही या प्रकरणात केलेली आहे। बघा काय होतंय, हे सगळे जेव्हा विषय पुढे येतात तेव्हा याला परत राजकारणाचा रंग दिला जातो। मुळामध्ये या सगळ्या विषयाकडे राजकारणाच्या पलीकडे बघितलं पाहिजे। आता जयसिंगपूरमध्ये एक मुलगा, आमच्या आटपाडीची मुलगी तो घेऊन आला,
तो मुलगा काय करत होता, एका पत्र्यात राहत होता, गॅरेजवरती काम करत होता, आणि तो महिनाभर फिरतोय कसं काय? आज महिनाभर तो मुलगा बाहेर राहणं, हॉटेलचं भाडं देणं, हे काय साधा खर्च आहे का? तुम्ही जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ह्यांना कपड्यापासून लोक पुरवतात, जीन्स एकाची, शर्ट एकाचा, बूट एकाचा, गाडी एकाची, पल्सर गाडीवरचे फोटो लावायचे फेसबुकला, नावं बदलायचे, हे ह्या षडयंत्राचा एक भाग आहे. हॉटेलवाल्यांना माझी विनंती आहे, जरी कायद्यात नसलं तरी जेव्हा हिंदू मुस्लिम कपल तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे, त्याची शहनिशा केली पाहिजे, तुम्ही कळवलं पाहिजे, एक तर त्याच्या नातेवाईकांना, नाहीतर एकतर पोलिसांना. म्हणजे तुम्ही जे सगळे प्रकरण घडतायत आणि एवढा मोठा खर्च या सगळ्या विषयावरती होतोय, हा पूर्णपणे षडयंत्राचाच भाग आहे. मदरशामध्ये अरे तिथं कोण लोक राहत आहेत, काय शिक्षण देत आहेत? आमच्या शाळा उघड्यावर आहेत ना, आमच्या शाळेत काय चालतंय तुम्ही कुठे जाऊन बघू शकताय. इथं का नाही बघितलं? तिथं तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावा, तिथं कुठला पोर्शन शिकवला जातोय, त्या मुलांना काय शिकवलं जातंय त्याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. त्या मशिदीमध्ये कोण मौलवी आहेत, ते काय काम करतायत, त्यांच्या संदर्भातली बैठक पोलिसांच्या दर महिन्याला व्हायला पाहिजे. त्यांचं नेमकं काय चालतंय तिथं, काय ते लोकांना प्रशिक्षित करतायत तिथल्या मुलांना, हे सगळ्या बाबतीमध्ये. आता तर सरकारचं मी अभिनंदन करतो, धर्मांतरण विरोधी कायदा आलाय, धर्म स्वतंत्र 2026. आता लव जिहादच्या संदर्भातला कायदा लवकर येतोय, त्याच्याबद्दलच्या काही सूचना असतील लोकांच्या, त्यांनी पण या सगळ्या विषयात द्याव्या. सरकार अतिशय व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टीत लक्ष घालून आहे. कोल्हापूरचे पोलीस पण, त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक तपास केलाय. नाही, मला हे प्रकरण आता तुमच्याकडून कळालं, पण कोंढव्याची परिस्थिती अशीच आहे. कारण मागच्या 15-20 दिवसापूर्वी मी तिथं त्या एका मोर्चाच्या निमित्तानं गेलो होतो. जेवढी त्या परिसरात लव जिहादची प्रकरणं घडतायत तिथं मुलींना ठेवलं जात आहे, जेवढी लँड जिहादची प्रकरणं घडलेली आहेत तिथं हे सगळे मुलं येऊन दादागिरी करतायत. तिथं कानिबनाथाचं मंदिर आहे बाजूलाच, कोंढव्यापासून इकडं सासवडला येताना त्या घाटामध्ये कानिबनाथाची पवित्र भूमी आहे. त्या भूमीमध्ये जाऊन तिथं पार्ट्या करणं, उघड्यावरती नमाज पडणं, तिथं जागेवरती ताबा टाकणं, हे सगळ्या गोष्टी तिथं घडतायत कोंढव्यातून. आणि हे कोंढव्यातलं जे प्रकरण आहे, लोकांना तिथं भीती वाटते कोंढव्यात जायला. आणि म्हणून मी मागं भूमिका मांडली होती की तिथल्या सगळ्या हिंदू समाजाने कोंढव्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लोकवर्गणीतून उभा केलं पाहिजे. आणि त्या कोंढव्यातल्या लोकांना संदेश दिला पाहिजे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही. आजही तुमच्या मानगुटीवरती तुम्ही जर धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या मानगुटीवरती ठाण मांडून बसलोय, हा संदेश तिथं दिला पाहिजे कोंढव्याच्या विषयामध्ये. का नाही होणार? राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं या सगळ्या बाबतचं लक्ष आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा लक्ष एखाद्या विषयामध्ये घातलं तर ते काम एकदम पारदर्शकच होतं. कुणी जरी काही जरी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर त्याला कोणी पोलीस भी घालणार नाहीत आणि पोलिसांनी ते करू पण नाही.